हाय, हॅलो एव्हरीवन. कशा आहात तुम्ही? आणि आज मी दम आलू करणार होते, कारण का माझ्या मुलाला आणि ह्यांना पण खूप आवडते दम आलूची भाजी. त्याच्यामुळे मी खूप दिवसानंतर काय खूप वर्षानंतरच करत होते. आणि छोटे मोठे आलू मी सगळे घेतले होते निवडून. आणि त्याच्यानंतर मी आलू छान धुतले आणि आलूमधून छान मस्त मातीसारखा वास येत होता. मला खूप आवडतो. जसं पहिल्या पावसानंतर जसा वास येतो ना, तसा वास येत होता आणि मला खूपच छान तो सुगंध म्हणजे की नाही खूप. तेव्हा मला माती खावीशी पण वाटते. असं कोणाला होतं नक्की कमेंट करून सांगा. मग लसूण ते मी तयारीला सुरुवात केली. लसूण वगैरे करून घेतला आणि रोजच्या रोजच मी लसूण करते. जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसाचा करून ठेवते. पण असं काही नाही की खूप दिवसाचा असं करून मला नाही आवडत. रोजचा रोज करून ठेवते आणि खलबत्त्यात वाटायला मला आवडतो. त्याच्यामुळं मी रोजचा रोज खलबत्त्यात वाटून घेते. जिरे वाटायचे, नंतर लसूण वाटून घ्यायचा. त्याच्यानंतर मी कांदा घेतला पेस्टसाठी, टोमॅटो, मिरची मिक्सरमधून काढून घेणार होते मी. आणि हे सर्व मी थोडंसं म्हटलं फ्राय करून घ्यावं, जेणेकरून कच्चापणा कांद्याचा निघून जाईल आणि छान मिक्सरमध्ये पेस्ट तयार होईल. नंतर आलूचे कव्हर पण काढून घेतले मी आणि आलूला पण थोडंसं तेल टाकून थोडंसं फ्राय करून घेतलं. अ, म्हणजे जेणेकरून त्याची टेस्ट छान लागेल. मी ही रेसिपी यूट्यूबवरच बघितली आणि छान असतं. खरंच जेव्हापासून यूट्यूब निघालंय ना, तेव्हापासून खूप इझी झालंय. कोणतीही गोष्ट लगेच विचारायची, टाकायचं आणि लगेच आपल्याला त्याचं कळतं कसं करायचं, काय नाही. आणि मला तर कधी-कधी वाटतं माझ्या या चॅनलला काही सबस्क्राईबचं बटनच नाही आहे काय? काय सबस्क्रायबर वाढतच नाहीत. खरं करा बरं सबस्क्राईब पटपट, म्हणजे मला कळेल नक्की सबस्क्रायबरचं बटन आहे की नाही ते. आणि हे बघा माझी भाजी तयार झाली आहे. कशी वाटली तुम्हाला? टेस्टला पण छान झाली होती आणि लगेच मी चपात्या करायचं ठरवलं. ठीक आहे, बाय.